गणरायाच्या नावाचं आणि त्याच्या गणांचा पती तो गणपती या बिरुदाला साजेसं निष्णात डॉक्टरांना सेवेसाठी एकत्र आणणारं अथर्व हॉस्पिटल पुणे. मैत्रीच्या भक्कम पायावर उभं असलेलं, समाजाच्या सेवेसाठी कटिबद्ध असलेलं आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असं हॉस्पिटल. साने गुरुजींची तत्त्व आचरणाऱ्या, आदर्श शिक्षक असणाऱ्या वडिलांच्या संस्कारात आणि समाजवादाचा पुरस्कार करणाऱ्या शेतकरी कुटुंबात घडलेले ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र देशमुख आणि गीतेच्या तत्त्वज्ञानाचं, शेक्सपियरच्या विचारसरणीचं बाळकडू लाभलेले आणि समाजाच्या सेवेसाठी नेहमी प्रयत्न करत राहावं या वडिलांच्या विचारसरणीला प्रत्यक्षात आणणारे डॉक्टर अजित माने. दोघेही ग्रामीण भागातून आलेले आणि जिद्दीनं डॉक्टर झालेले हे या हॉस्पिटलचे संचालक आणि जिवलग मित्र. कोणतेही भक्कम पाठबळ नसताना अनुभव, शिक्षण आणि आईवडिलांचा आशीर्वाद या शिदोरीवर 2007 साली अतिशय मेहनतीनं, प्रयत्नानं या दोन्ही मित्रांनी या हॉस्पिटलची सुरुवात केली. हळूहळू जम बसू लागला. लोकांचा विश्वास दृढ होऊ लागला. एकेकाळी हॉस्पिटलच्या उभारणीसाठी कर्ज नाकारणारे आता स्वतःहून आर्थिक पाठबळ देण्यासाठी पुढे होऊ लागले. अर्थात यामागे दोन्ही डॉक्टरांची अथक मेहनत आहेच. ऑर्थोपेडिक हॉस्पिटलच्या यशानंतर आता अथर्व हॉस्पिटल एक नवी गरुड झेप घेत आहे. 100 बेड्सची क्षमता असलेलं अथर्व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व वैद्यकीय सुविधा असलेलं, तसंच 3 अद्ययावत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, CT स्कॅन, एअर हँडलिंग युनिट आणि पॉझिटिव्ह प्रेशर सिस्टीम असलेलं मावळ तालुक्यातलं एकमेव ICU, डायलिसिस युनिट, निष्णात डॉक्टरांची सदैव उपलब्ध असणारी टीम, फिजिओथेरपी विभाग डॉक्टर पौर्णिमा देशमुख आणि आयुर्वेदिक पंचकर्म विभाग डॉक्टर शुभांगी माने यांच्या सक्षम व अनुभवी नेतृत्वाखाली कार्यरत आहे. अतिशय जबाबदारीनं रुग्णसेवा करणारा कर्मचारी वर्ग एकाच छताखाली इथं उपलब्ध आहेत. इतकंच नाही तर जनरल वॉर्ड, सेमी डिलक्स आणि डिलक्स रूम्स, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, जनरल ऑर्थोपेडिक्स, ब्रेन आणि स्पाइन सर्जरी, फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन, प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरी, कॅन्सर केअर या सेवा इथे मिळतात. उपचार न परवडणाऱ्या गरीब रुग्णांसाठी सरकारी योजनांचा लाभ सुद्धा इथे घेता येतो. कमीत कमी इजा आणि रक्त न घालवता केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया, सर्पदंश, विषबाधेसारख्या ग्रामीण भागातल्या घटनांवर देखील इथे तत्परतेनं केले जाणारे उपचार अशा अनेक वैशिष्ट्यांबरोबर जॉईंट रिप्लेसमेंटमधील नामांकित असा अथर्वचा लौकिक आहे. आनंदी, समाधानी, उपचारांनी ठीक झालेले सामान्य रुग्ण, विविध स्तरातल्या सुप्रसिद्ध व्यक्तींची वर्दळ हे अथर्वमधलं अगदी रोजचं चित्र असतं. NABHचं मानांकन या हॉस्पिटलला लाभलेलं आहे. रुग्णसेवेच्या ध्येयानं लावलेल्या या बीजाचा अगदी काही वर्षातच मेहनतीच्या, दूरदृष्टीच्या आणि आशीर्वादाच्या शिंपणामुळं आज वटवृक्ष झाला आहे. आज इतका मोठा आवाका झालेला असतानाही दोन्हीही संचालक सर्व कामकाजावर जातीने लक्ष ठेवून असतात. स्वतः सर्व गोष्टी जाणून घेतात. अद्ययावत तंत्रज्ञानानं रुग्णसेवा अधिकाधिक परिपूर्ण करण्यासाठी आग्रही असतात. त्यामुळं अथर्व हॉस्पिटलचा यापुढचा प्रवास एक नवी उंची गाठणारा असेल, नवे मापदंड निर्माण करणारा असेल, यात तिळमात्र शंका नाही. नमस्कार, मी डॉक्टर अजित माने. मी डॉक्टर व्हावं हे स्वप्न जे आईवडिलांचं स्वप्न होतं आणि त्याचा पाठपुरावा त्यांनी नेहमीच केला आणि त्यामुळं आज हे जे यश दिसतं, यामागची जी प्रेरणा होती, जी काही इन्स्टिंक्ट होती, ती आईवडिलांची होती. एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ग्रामीण भागात माझं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर MBBSला मी तळेगावमध्ये MITच्या विश्वनाथराव कराड सरांच्या MIT या संस्थेमध्ये दाखल झालो. योगायोगानं माझी भेट अगदी पहिल्या वर्षीच माझी आणि राजेंद्रची, माझे कलिग आहेत डॉक्टर राजेंद्र देशमुख यांची भेट झाली आणि त्यापासून आम्ही एकत्र भेटलो. ते आज अखेर आणि वागोठांना नाही की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही एकत्र असू
असा एक विश्वास आहे. त्यावेळेला तळेगावमध्ये मग एकत्र आहोत तर 2 हॉस्पिटल कशासाठी या निर्णयातून आम्ही एकच हॉस्पिटल करण्याचा निर्णय 2007 मध्ये घेतला आणि एक छोटंसं हॉस्पिटल बाहेरच्या जागेमध्ये 2007 मध्ये आम्ही चालू केलं. अथर्व ॲक्सिडेंट हॉस्पिटल जुलै 2007. त्या ठिकाणी या आजूबाजूला जे इंडस्ट्रियलायझेशन आहे तर याचा विचार करता पुढच्या काही वर्षामध्ये ही ह्या इथली गरज आहे हे विचारात घेऊन हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आणि याचा निश्चितच या आधुनिक टेक्नॉलॉजीचा फायदा या मावळवासी व संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या ठिकाणी पेशंट्स इथे येत आहेत त्यांना निश्चितच होईल आणि आपण या सर्व सुविधांचा अभ्यासपूर्ण माहिती घ्यावी आणि हे हॉस्पिटल आपण जवळून आणि प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन पाहावं अशी एक नम्र विनंती आपणाला सर्वांना करतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र देशमुख. आपणास कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आईवडिलांच्या, आप्तेष्टांच्या व रुग्णांच्या आशीर्वादाने 2007 साली मी आणि डॉक्टर अजित माने यांनी सोबत चालू केलेले 1000 स्क्वेअर फूट जागेमध्ये चालू झालेले अथर्व ॲक्सिडेंट हॉस्पिटल हे आता 100 बेडच्या NABH अक्रेडिटेड अशा नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झालेले आहे. समाजातील सर्व स्तरातील रुग्णांना लक्षात घेऊन या हॉस्पिटलची उभारणी झालेली आहे. गरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले योजना, प्रधानमंत्री आरोग्य योजना तसेच समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांसाठी महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजना या हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित आहे. तसेच इतर रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या कॅशलेस इन्शुरन्स सुविधा या रुग्णालयामध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी CGHS ही सुविधा देखील आपल्या रुग्णालयामध्ये चालू होत आहे. रुग्ण लवकर बरा व्हावा यासाठी उच्च दर्जाचा फिजिओथेरपी विभाग डॉक्टर पौर्णिमा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. सर्वसामान्य रुग्णांना अत्यंत महागडी अशी सांधेरोपण शस्त्रक्रिया अत्यंत कमी खर्चामध्ये उपलब्ध आपल्या रुग्णालयात करून देण्यात आलेली आहे. तसेच अस्थिरोग विभागाव्यतिरिक्त न्यूरोसर्जरी, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, युरोसर्जरी, डायलिसिस, प्लास्टिक सर्जरी तसेच डॉक्टर शुभांगी माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेद व पंचकर्म विभाग या रुग्णालयात कार्यरत आहे. My experience of Athurva Hospital has been actually great right from the time of coming, and the diagnosis was immediately done, and I was admitted and treatment started, and the doctors and the staff are all so, I would say, very kind and experienced, and I was very I'm old, so I was very worried about my fracture, and but I was given the treatment. I was admitted and I was operated after 3 days because they had to do some tests and all for that. And what else to say? The hospital is very good, very good. I would recommend. I've recommended it to so many people even after that. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आहे. 1.5 महिन्यापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्च्युली त्यामध्ये माझे राईट साईडचा शोल्डर ब्रोकन म्हणजे फ्रॅक्चर वगैरे झाला होता आणि आतल्या नसेल होतात त्या डॅमेज झाल्या. तर त्यामध्ये मी ज्या हॉस्पिटलमध्ये आजच्या ट्रीटमेंट चालू होती तिथे मला रिस्पॉन्स वगैरे काही वगैरे. त्यानंतर मला राजेंद्र देशमुख डॉक्टर साहेबांकडे म्हणजे ऐकलं होतं मी असं की तिथं ट्रीटमेंट वगैरे चांगली झाली. त्यामुळे मी तर आता हॉस्पिटलला आलो, माझी ट्रीटमेंट वगैरे सुरू झाली होती. त्यानंतरनं सरांनी माझा फर्स्ट टाईम जेव्हा सर मला भेटले त्या टायमिंगला त्यांनी मला एक टेस्ट करून आलं सांगितली की ज्यामध्ये आताच्या आतल्या ज्या नसेस वगैरे त्यांची काय आतमध्ये चालली. ती टेस्ट आणल्यानंतरनं त्याच्यामध्ये सरांनी असं सांगितलं की नसेस वगैरे आतमध्ये व्यवस्थित आहे, फक्त ताणले गेलेले होते. त्यानंतरनं त्यांनी माझी प्रोसेस चालू केली. त्याच्यानंतरनं त्यांनी मला पौर्णिमा देशमुख मॅडमकडे त्यांनी मला पाठवलं. तर त्या मॅडमकडे फिजिओथेरपिस्ट होत्या त्या मॅडम, त्यांनी माझी ट्रीटमेंट चालू केली. त्यामध्ये माझा हात हालतसुद्धा नव्हता. त्याच्यामध्ये एवढी प्रोसेस झाली की आता माझा हात हलतोय वगैरे, कंटेंट्स वगैरे त्याच्यामध्ये भरपूर मला प्रगती वगैरे भेटली हातामध्ये.
मी आधी जिथं होते तिथे मला काही फरक पडलेला नव्हता आता मला, म्हणजे वाटतही नव्हतं की माझा हात व्यवस्थित होईल वगैरे.